Hello students, myself Riya More. I am going to teach you subject chemistry. Firstly, we see the syllabus. First, some basic concepts of chemistry. Second, introduction of analytical chemistry. Third, basic analytical techniques. Fourth, structure of atom. Fifth, chemical bonding. Sixth, redox reaction. 7, modern periodic table. 8, elements of group first and second. 9, element of group 13, 14 and 15. 10, states of matter. 11, adsorption and colloids. 12, chemical equilibrium. 13, nuclear chemistry and radioactivity. 14, basic principles of organic chemistry. 15, hydrocarbons. 16, chemistry in everyday life. Our first chapter is some basic concept of chemistry. Firstly, we see the definition of chemistry. Chemistry is the study of matter, its physical and chemical properties and the physical and chemical changes it undergoes under different conditions. केमिस्ट्री अशी ब्रांच आहे की ज्यात आपण मॅटर असतात, मॅटर्समध्ये जे फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात डिफरंट कंडिशनला आपण त्याचा अभ्यास करतो. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. म्हणजे केमिस्ट्री ही सगळ्यांची सेंट्रल आहे. इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन दी स्टडीज ऑफ फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स अँड अर्थ अँड स्पेस सायन्स. दी स्कोप ऑफ केमिस्ट्री is in everyday aspects of life. For example, the air we breathe, the food we eat, the fluids we drink, our clothing, transportation and fuel supplies and so on. म्हणजे केमिस्ट्री ही सेंट्रल आहे. केमिस्ट्रीचा उपयोग हा फिजिक्समध्ये होतो, बायोलॉजिकल सायन्समध्ये होतो, अप्लाइड सायन्स, अर्थ अँड स्पेस सायन्समध्ये पण केमिस्ट्रीचा उपयोग होतो. आणि केमिस्ट्रीचा स्कोप कुठे कुठे म्हणजे आपण केमिस्ट्रीचा वापर कुठे कुठे करू शकतो. आपल्या एव्हरीडेची जी लाईफ असते त्याच्यात आपले प्रत्येक जे सगळे आहे ते सगळे केमिस्ट्रीच आहे. जसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण जी एअर ब्रीथ करतो, ऑक्सिजन घेतो, तो सुद्धा केमिस्ट्रीचाच एक भाग आहे. फूड वी ईट, जे आपण अन्न खातो ते, जे आपण ड्रिंक करतो फ्लुइड्स ते पण, क्लोदिंग कपडे घालतो ते, ट्रान्सपोर्टेशन अँड फ्युएल सप्लाईज, असे भरपूर आपण उदाहरण देऊ शकतो. नेक्स्ट इज केमिस्ट्री इज ट्रॅडिशनली क्लासिफाईड फर्दर इंटू 5 ब्रांचेस. केमिस्ट्री ही आता 5 ब्रांचेसमध्ये डिवाईड केलेली आहे. कोणत्या कोणत्या तर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो अँड ॲनालिटिकल. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कसला अभ्यास करतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज दी स्टडी ऑफ दी प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन ऑफ कंपाऊंड्स ऑफ कार्बन. आता जे कार्बनचे कंपाऊंड्स असतात त्याचे आपण प्रॉपर्टीज आणि त्याच्यावर वेगवेगळ्या रिॲक्शन ह्या कशा कॅरी होतात ते आपण त्याचा अभ्यास हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज दी स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण जे सबस्टन्स ऑर्गॅनिक नाही आहे त्यांचा आपण स्टडी करतो. फिजिकल केमिस्ट्री इज दी स्टडी ऑफ प्रिन्सिपल अंडरलाईंग केमिस्ट्री. इट डील्स विथ दी स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा अभ्यास करतो. इट इज दी स्टडी ऑफ ॲटम, मॉलिक्यूल अँड फंडामेंटल कन्सेप्ट रिलेटेड टू इलेक्ट्रॉन्स, एनर्जी अँड डायनामिक्स देअर. इट प्रोव्हाइड्स बेसिक फ्रेमवर्क फॉर ऑल दी अदर ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. आता मॅटर हा शब्द प्रत्येक ठिकाणी येतो आहे. आता मग मॅटर म्हणजे काय. तर मॅटर म्हणजे अशी काही वस्तू जी स्पेसिफिक स्पेस ऑक्युपाय करते आणि त्याला काहीतरी मास असतो म्हणजे वजन असतं. जसं आपण सजीव, आपण काहीतरी स्पेस ऑक्युपाय करतो पृथ्वीवर आणि आपलं स्वतःचं काहीतरी बॉडी मास आहे, त्याला मॅटर असं म्हणू शकतो. मॅटर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर ऑन दी बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. आता प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय आणि मिक्सचर म्हणजे काय ते आपण बघू. प्युअर सबस्टन्स जे असतात त्यांना
डेफिनाईट केमिकल कंपोजिशन असतं. म्हणजे त्यात कार्बन किती आहे, हायड्रोजन किती, ऑक्सिजन किती हे ठरलेलं असतं. त्याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणतो. आणि मिक्सचर म्हणजे काय, तर त्यात कसलेच क्वांटिटी किंवा आपण ते किती असू शकतात हे आपण सांगू नाही शकत. मिक्सचर हॅव नो डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड हेन्स नो डेफिनाईट प्रॉपर्टीज. म्हणजे त्यात केमिकल कंपोजिशन किती हे आपण सांगू शकत नाही, म्हणून त्याची प्रॉपर्टीसुद्धा आपण सांगू शकत नाही. आता प्युअर सबस्टन्सेसचं उदाहरण काय काय आहेत, तर प्युअर मेटल, डिस्टिल वॉटर हे आहेत. मिक्सचर म्हणजे पेंट, कॉन्क्रीट हे मिक्सचरचे एक्झाम्पल आहेत. आता परत प्युअर सबस्टन्सेस हे दोन याच्यात डिवाईड झालेले आहेत. एक म्हणजे इलेमेंट आणि दुसरं म्हणजे कंपाऊंड. आता इलेमेंट म्हणजे इलेमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजे आपण ते ब्रेक नाही करू शकत, कोणत्याही साध्या केमिकल रिॲक्शनने ते सिम्पली ब्रेक होत नाहीत, म्हणजे ते इलेमेंट. आता परत इलेमेंट हे क्लासिफाईड केलेले आहेत त्यांनी, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलॉइड्स. मेटल्स हॅव अ लस्टर म्हणजे अ शायनी ॲपिरन्स, असं थोडं शाईन करतात ते. सेकंड, कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कॅन बी ड्रॉन इन टू वायर, म्हणजे ते डक्टाईल नेचरचे असतात. त्यांना ओढून आपण वायरसुद्धा तार म्हणतो ना आपण, तार तयार करू शकतो त्यांना गरम करून. कॅन बी हॅम्बर्ड इन टू थिन शीट, त्याचा आपण थिन शीटसुद्धा बनवू शकतो, त्याला मॅलेबल म्हणतात. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न, मर्क्युरी त्याला थोडं अपवाद आहे. मर्क्युरी इज अ लिक्विड मेटल ॲट रूम टेम्परेचर. नेक्स्ट इज नॉन मेटल हॅव नो लस्टर, म्हणजे आपण त्यांना शायनी ॲपिरन्स नसतं. त्यात अपवाद हे डायमंड आणि आयोडीन आहे. नॉन मेटल्स आर प्युअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे नॉन मेटलमधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी ही पास होऊ शकत नाही, ते बॅड कंडक्टर असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं. त्यात पण ग्रॅफाईट जो आहे तो अपवाद आहे. नॉन मेटल्स कॅन नॉट बी हॅमर्ड इन टू शीट ऑर ड्रॉन इन टू वायर बिकॉज दे आर ब्रिटल. नॉन मेटल हे आपण गरम करून त्याचं शीट पण तयार नाही करू शकत आणि तार पण तयार नाही करू शकत, कारण ते ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे खाली पडल्यावर त्याचा लगेच भुगा होतो किंवा असे ते मोकळा होतात, त्याला आपण ब्रिटल म्हणतो. फॉर एक्झाम्पल आयोडीन, नायट्रोजन, कार्बन. आता मेटॉलॉइड्स. सम इलेमेंट्स हॅव प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स अँड आर कॉल्ड मेटॉलॉइड्स और सेमी मेटल्स. फॉर एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम. आता मेटॉलॉइड्स म्हणजे काय, तर काही इलेमेंट असे असतात जे मेटल्सच्याही प्रॉपर्टीज दाखवतात आणि नॉन मेटल्सच्याही प्रॉपर्टीज दाखवतात. त्याच्यामुळे त्यांना मेटॉलॉइड्स हे डिफरंट ग्रुपमध्ये टाकलं आहे. फॉर एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम. हे आपलं सिलेबसमध्ये नव्हतं, पण तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी थोडक्यात तुम्हाला मेटल आणि नॉन मेटलमधला फरक सांगितला. आता पुढचा पॉईंट आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. Different kinds of matter have characteristic properties which can be classified into two categories as physical properties and chemical properties. Physical properties are those which can be measured or observed without changing the chemical composition of the substance. Physical properties अशा की ज्या आपण मेजर करू शकतो किंवा ऑब्झर्व करून सुद्धा ओळखू शकतो, त्यांचं केमिकल कंपोजिशन आपण चेंज न करता. फॉर एक्झाम्पल कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी आर फिजिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज आर दी प्रॉपर्टीज वेअर सबस्टन्सेस अंडरगो अ केमिकल चेंज अँड देअरबाय एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन.
केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय होतं, सबस्टन्स हा केमिकल चेंज दाखवतो, त्याला आपण केमिकल प्रॉपर्टी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. कोळसा जाळला तर तो कार्बन डायऑक्साईड हा प्रोड्यूस करतो. नेक्स्ट पॉईंट इज मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज आपण कशात मेजर करू शकतो. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. आता क्वांटिटेटिव्ह इन नेचर म्हणजे जे आपण मोजू शकतो. व्हेन यू मेजर समथिंग यू आर कम्पेरिंग इट विथ सम स्टँडर्ड. आपण जेव्हा काही गोष्ट मोजतो तर त्याच्यासाठी आपण काहीतरी स्टँडर्ड वापरतो. द स्टँडर्ड क्वांटिटी इज रिप्रोड्युसिबल अँड अनचेंजिंग. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम एक्सेट्रा आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. म्हणजे हे आपण मोजू शकतो. लेंथ, एरिया, प्रेशर हे आपण मोजू शकतो. एनी क्वांटिटिव्ह मेजरमेंट is expressed by the number followed by the units in which it is measured. For example, length of mass room can be represented as 10 meter. हे झालं example. These standards are chosen arbitrarily with some universally accepted criteria. Any quantitative measurement is expressed by a number followed by units in which it is measured. SI units. The General Conference of Weights and Measure proposed revised a metric system called International System of Units, that is SI units. The SI system has 7 base units as listed in table. These are fundamental scientific quantities. Other units like speed, volume, density, etc. can be derived from these quantities. See the table. पहिली फिजिकल क्वांटिटी आहे आपली लेंथ. ती कशाने दाखवतात, त्याचा सिम्बॉल काय आहे, स्मॉल एल. आणि युनिट काय आहे, मीटर. आणि SI युनिट आहे स्मॉल एम. मास स्मॉल एममध्ये दाखवतात आणि त्याचं SI युनिट आहे किलोग्रॅम. सिम्बॉल आहे KG. टाईम स्मॉल टी, सेकंड आणि स्मॉल एस. हे झालं आपलं SI युनिटचं टेबल. तो तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करून घ्या. नेक्स्ट इज फिजिकल प्रॉपर्टीज. इन दिस फर्स्ट इज मास अँड वेट. वी नो दॅट मॅटर हॅज मास. So, mass is an inherent property of matter. It is the measure of the quantity of matter a body contains. The mass of the body does not vary as its position changes. म्हणजे जर पोझिशन चेंज झाली तर बॉडी जे मास असतं बॉडीचं तेच राहतं, बदलत नाही. ऑन द अदर हँड द वेट ऑफ अ बॉडी इज रिझल्ट ऑफ द मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. The weight of the body varies because the gravitational attraction of the earth for a body varies with the distance from the center of the earth. Hence, the mass of the body is more fundamental property than its weight. The basic unit of mass in the SI system is the kilogram. Next is length. In chemistry, we come across length while expressing properties such as the atomic radius, bond length, wavelength of electromagnetic radiation, and so on. These quantities are very small, therefore fractional units of the SI units of length are used. आता केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ आणि वेवलेंथ ह्या खूप स्मॉल असतात. त्या कशा मेजर करायच्या, त्याच्यासाठी त्याचे फ्रॅक्शनल युनिट्स तयार केलेले आहेत. त्यालाच आपण म्हणतो नॅनोमीटर, पिकोमीटर. तर 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर होतो. 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर होतो. नेक्स्ट इज व्हॉल्यूम.
It is the amount of space occupied by a three-dimensional object. It does not depend on shape. For measurement of volume of liquid and gases, a common unit, liter, which is not an SI unit, is used. The SI unit of volume is expressed as meter cube. Different kinds of glassware are used to measure the volume of liquid and solutions. For example, graduated cylinder, burette, pipette, etc. In these, a volumetric flask is used to prepare a known volume of solution. Next is density. Density of a substance is its mass per unit volume. It is determined in the laboratory by measuring both the mass and the volume of a sample. The density is calculated by dividing mass by volume. So, SI unit of density is kilogram meter cube. Next is temperature. Temperature is a measure of the hotness or coldness of an object. There are three common scales to measure temperature, namely degree Celsius and degree Faraday and Kelvin. Here Kelvin is the SI unit. Generally, the thermometer with Celsius scale are calibrated from 0 degree Celsius to 100 degree Celsius, where these two temperatures are respectively the freezing point and the boiling point of water at atmospheric pressure. What is meant by freezing point? असा पॉइंट की ज्या पॉइंटला सबस्टन्स हा फ्रीज होतो आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे असा पॉइंट की ज्या पॉइंटला सबस्टन्स हा बॉइल्ड व्हायला लागतो त्याला बॉइलिंग पॉइंट असं म्हणतात. In today's lecture we will see the introduction of chemistry definition, difference between pure substances and mixture, difference between metal, non-metal and metalloids, properties of matter and their measurement, SI unit, physical properties. Remaining points are we will see in next lecture. Thank you.